तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SM अकॅडमी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत आपण जर पाहिलं तर 10वी पास वर आपण 10वी पास असाल तर कोणतीही परीक्षा न देता आपल्याला सरकारी नोकरी, कायमस्वरूपी सरकारी नोकरी भेटणार आहे। नेमका अशी कोणती विभागात आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊ। SM अकॅडमी लोकप्रिय यूट्यूब चॅनल आपल्यासाठी नोकरीविषयक जे मार्गदर्शन आहे ते आणत असतं आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर आपण लवकरात लवकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। आणि 10वी पास वरती आपल्याला सरकारी नोकरी लागणार आहे, कोणतीही परीक्षा तुम्हाला द्यायची नाही आहे। संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 10वी पास असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करून या व्हिडिओला लाईक करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। तर एकंदरीत आपण जर 10वी पास असाल आणि आपण 10वी पास असाल तर ही पदभरती आपल्यासाठीच आहे मित्रांनो, कारण की 10वी पास वर मोठ्या प्रमाणात पदभरती निघत असते आणि या पदभरती जी आहे या विभागामध्ये पदभरती निघणार आहे। संपूर्ण माहिती जाणून घेऊ। आता सुरुवातीस हे कोणत्या विभागामध्ये आहेत तर पोस्ट ऑफिसमध्ये ही GDS पदभरती आहे। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर यामध्ये GDS ब्रांच पोस्ट मास्टर आणि GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर असे 2 पद आहेत आणि डाकसेवक म्हणून 3 पद आहेत। अशा पद्धतीने हे तिन्ही पद निघू शकतात अशी शक्यता आहे। दुसरं म्हणजे आपण जर शैक्षणिक पात्रता बघली तर 10वी उत्तीर्ण आपण असाल तर यासाठी अप्लाय करू शकता। अप्लाय करणं सुरू आहे का तर अद्यापही जाहिरात आली नाही, याची जाहिरात लवकरच येणार आहे मित्रांनो। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर शैक्षणिक पात्रता जी आहे ती 10वी पास असणार आहे आणि संगणकाचे ज्ञान आणि सायकल चालवण्याचं ज्ञान तुम्हाला सुद्धा पाहिजे। तर वयोमर्यादा आपण जर पाहिली तर विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादा आहे 18 ते 40 वर्ष। SC ST 5 वर्ष सूट असणार आहे, OBC 3 वर्ष। परीक्षा फीस असणार आहे जनरल OBC EWS साठी 100 रुपये आणि SC ST PW आणि महिला प्रवर्गासाठी कोणतीही फी नाही। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आता आपण थेट पगार किती असतो त्याकडे जाऊ। पगार हा चांगल्या पद्धतीने असतो मित्रांनो आणि ही सरकारी नोकरी आहे, कारण की फार महत्त्वाची नोकरी सुद्धा असणार आहे मित्रांनो। यामध्ये आपल्याला जी पेमेंट आहे ती GDS ब्रांच पोस्ट मास्टरसाठी 12,000 ते 29,000 पर्यंत अशी पगार भेटणार आहे आणि GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरसाठी 10,000 ते 24,470 रुपये इतका पगार भेटणार आहे। तर नक्की यासाठी जाहिरात आल्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।